शासनाला आम्ही विनंती करतो त्यांना पब्लिकच्या हातात द्यावं, पब्लिकचा निकाल लावतील। त्याचा आपण गावातनं धिंड काढावी, पूर्ण शिर्लीमधून अखंड कोल्हापूर जिल्ह्यातच काढावी तिची धिंड, ते जेणेकरून कोणी परत अशी घटना करू नये। गेले 2 दिवस एका न्यूजने अक्षरशः महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे। त्यामध्ये होता तो शाहिद सनदी, ज्याने 15 पेक्षा जास्त मुलींच्या वरती अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावरती व्हायरल करण्याची त्यांना धमकी दिली होती। आणि या सगळ्या प्रकरणात एक लव जिहादचं अँगल दिलं गेलं होतं आणि या बातमीने अक्षरशः सोशल मीडियावरती धुमाकूळ माजवलाय। आपण त्याच्या अगदी घराजवळ आहेत, कारण प्रशासनाने तातडीने त्याच्यावरती कारवाई केलेली आहे, त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे। आणि या प्रकरणामध्ये त्याचा जो सहकारी होता तो शाहरुख देसाई, त्याला सुद्धा आज पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। चौकशी सुद्धा त्याची चालू आहे आणि मुळात असं अंदाज व्यक्त केला जातोय की 15 पेक्षा अधिक मुलींची शक्यता यामध्ये असण्याची आहे। 15 पेक्षा अधिक हिंदू मुलींना टार्गेट केलं गेलं होतं आणि ज्या काही मुलींचे व्हिडिओ समोर आलेले आहेत, किंवा एक मुलगी जी होती राजाराम पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तिने तक्रार नोंद केली आणि त्यावरून या कारवाईला सुरुवात झाली आणि त्यावरून हे मुळात प्रकरण पुढे आलं। या सगळ्या प्रकरणाचा अगदी आता तपास चालू आहे। सध्या आपण शाहरुख देसाई याच्या घरासमोर आहोत आणि तुम्ही पाहू शकता पोलीस प्रशासनाने कारवाई केलेली आहे। त्याचबरोबर तातडीने ग्रामपंचायतीने ही याची दखल घेऊन त्याच्या घराचं जे पाणी कनेक्शन आहे ते पाणी कनेक्शन काढण्यात आलेलं आहे। पोलीस प्रोटेक्शन सुद्धा या दोन्ही आरोपींच्या अगदी घराच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळेल। याचंच नाही तर या घटनेमध्ये जो मुख्य आरोपी होता तो मुख्य आरोपी शाहिद सनदी याच्याही घरासमोर पोलिसांचं जे प्रोटेक्शन आहे ते मोठ्या प्रमाणात आहे। आणि त्याचबरोबर शाहिद सनदी याच्या सुद्धा घराचं जे पाणी कनेक्शन आहे ते पाणी कनेक्शन या ठिकाणी आता काढण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुद्धा चालू आहे। आणि आता दोन्ही आरोपी सुद्धा पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। पुढचा तपास चालू आहे। पुढचा तपास नेमका काय होतो, या प्रकरणातून काय निष्पन्न होतं आणि या नेमक्या प्रकरणामध्ये ते दोघेच होते की आणखीन कोणी होते, किंवा जे सध्या याला लव जिहादचं अँगल मांडलं जातं ते खरं आहे का, या प्रकरणातून नेमके काय काय अजून आणखीन प्रकार बाहेर येतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरतं। झालेली जी घटना आहे त्याचा पहिला निषेध करतो की असं करायला नको। समाजात त्यानं सगळ्यात बाद काम केलेलं आहे या समाजात त्याने। त्याचा आपण गावातनं धिंड काढावी, पूर्ण शिर्लीमधून अखंड कोल्हापूर जिल्ह्यातच काढावी तिची धिंड, ते जेणेकरून कोणी परत अशी घटना करू नये। यासाठी मी पोलीस प्रशासनाला पहिला आवाहन करतो, तिची गावातून धिंड काढा पहिला प्रथम। माझं नाव मनसूर नदाफ। झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि आम्हाला बी या गोष्टीचा राग आहे। जेवढं होईल तेवढं यासनी शिक्षा व्हावी, शासनाला आम्ही विनंती करतो त्यांना पब्लिकच्या हातात द्यावं, पब्लिकचा निकाल लावतील। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन बरेकर सोबत सह्याद्री देसाई, KK न्यूज, कोल्हापूर।